नॉलेज असेल किंवा एक्सपिरियन्स असेल त्यांनीच करावा. मग कोणी पण हे ट्राय करू नका. पहिलं डिस्क्लेमर आहे, माझा एक्सपिरियन्स आहे बाईक चालवताना. स्टिक हे एंट्री गेट आहे, काय माहीत नाही, बंद आहे पण सध्या तरी. इथं 2 टेम्पल आपले बंद आहेत, जे की 5 वाजता. त्यांचं लाकडाचं आहे की मातीचं माहीत नाही. किती मस्त पाहू शकता ना सिंह. नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. परत एकदा स्वागत आपलं मराठमोळा यूट्यूब चॅनल मुंबईकर सिद्ध्यामध्ये. फटाफट तयारी ऑल सेट सगळी. हा काय 5वा फ्लोर आहे. चला फटाफट. बाईक घेऊन झालेलं आहे. 300 बाद आपण दिलेलं आहे, 300 बाद दिले आहे. आणि ही काय बाईक आहे पाहू शकता. ही बाईक घेतली आपण आणि एका दुसऱ्या शॉपमध्ये सगळं सामान वगैरे ठेवलेलं त्यांनी. बॅग वगैरे घ्या, प्रिपरेशन झालेली आहे सगळी. गॉगल्स वगैरे घालूया आणि आपण निघूया. जवळजवळ 26 मिनटं दाखवत आहे. आपण 26 मिनटं पटापट पोचूया. फलकसुद्धा भेटतील की यूज लो गेअर, यूज लो गेअर, कर्व टू लेफ्ट, कर्व टू लेफ्ट, कीप लेफ्ट. बाईक सायकल लेफ्टला चालणार. हा कुर्ला चालणार लेफ्ट विंड 40 स्पीड. सगळं प्रॉपर मॅनेज करून ठेवलं रोडवर शकतो. क्या बात इथे बघा, पटोंग सिटी. सो ते या घाट स्टेशनमुळे आता उतरत होतो खाली, तर मला पाठी एक मस्त दिसलं आहे. आय डोंट नो गोप्रोमध्ये किती येतं आहे, मग दाखवायचं ट्राय करेन. थोडं पुढे जावं लागलं असं वाटतं मला. आता हे काय माउंटन्स आहेत.
खाली पूर्ण जंगल आहे, जंगलातून आहे. आणि हे पाटी समोर पटाँग सिटीचं हे बोर्ड लावलं आहे. मस्त आहे, पटाँग सिटी दिलं आहे, पटाँग सिटी. जे करतो आहे ना, जे त्यांना नॉलेज असेल किंवा एक्सपिरियन्स असेल त्यांनीच करावा. मग कोणी पण हे ट्राय करू नका. पहिलं डिस्क्लेमर आहे, माझा एक्सपिरियन्स आहे बाईक चालवताना स्टिक वगैरे पकडून करायचं, म्हणून मी थोडं स्पीड कमी करू. आणि बाईक आहे, स्कूटी आहे, बाईक नाही आहे, गिअरवाली, राईट. त्याच्यामुळे एका हाताने ब्रेक वगैरे करता येतं. तो बघा, असं का आपला सेटअप आहे, ब्लॉगिंग सेटअप. अजून दाखवतो 20 मिनटं. इकडे थायलंडमध्ये एक से एक बाईक आहेत, एक से एक बाईक. जे इंडियामध्ये कधी आपण पाहिले नाही. टेम्पल आपण कव्हर करूया. आणि असं भव्य असं काहीतरी मंदिर आहे बघा. म्हणजे हे एंट्री गेट आहे काय माहिती आहे, बंद आहे पण सध्या तरी इतर. पण इकडून तर काय छानच दिसत आहे बघा ना. हा पूर्ण परिसर आहे मंदिरातला. सुद्धा आपण चलाम टेम्पलला आलो होतो. पहाटे आपण दर्शन केलं आणि दर्शन केल्यावर मी सांगतो की आपलं हे तुम्ही पाहू शकता, जो टेम्पल आहे तो एक टेम्पल आहे आणि तो एक टेम्पल आहे. हे संध्याकाळी क्लोज आहेत, तर आपण ह्या त्याचे दर्शन घेतलेत. तर आपण नक्की ट्राय करायचं. नेक्स्ट टाईम कधी आलो आपण संध्याकाळी भेट देऊया. आणि हे पाहू शकता, हे अगरबत्ती वगैरे लावतात काहीतरी. हां, तर तिकडे जाऊन बघूया काय आहे ते एक्झॅक्टली. ते चाफ्याची फुलं रस्त्यावर अशी कोरलेली नाहीत, ती बनवलेली आहे अशी. आणि ते बांधकाम चालू आहे आणि हे तिकडून चालू आहे, पण ते संध्याकाळी 5 वाजता ओपन होणार. ते पाहू शकता, मस्त भव्य असं मंदिर आहे. आहे. सो हे विष्णूचा अवतार असं मला काय वाटतं. टावर वगैरे पावसा मस्त आणि ढग ॲक्च्युली आज चांगलं ढग दिसतात आहे, जेणेकरून सीन पण आपला चांगला क्रिएट होतो आहे. तर आपण मंदिर टेम्पल बघितलं, बाकीचे 2 टेम्पल आपले बंद आहेत जे की 5 वाजता. सो यांचं लाकडाचं आहे की मातीचं माहीत नाही. किती मस्त पाहू शकता ना, सीनसारखं बनवलं आहे. सो चला आता टेम्पल बघून झालं आहे आपलं. आता बिग सी मार्केटला जाऊया आपण, कारण आता जे 2 टेम्पल होते ते एकचं टेम्पल बघितलं आपण. तर हे टेम्पल आणि 5चे टेम्पल बंदच आहे, तर ते ओपन होणार संध्याकाळी 5 वाजता. तर आपण 5 वाजता काय एवढा टाईम नाही आपल्याला. आता आपण निघतो आहे बिग सी मार्केटसाठी. तिकडे जाऊन बघूया आता बिग सी मार्केटला आपल्याला काय काय बघायला भेटेल, काय काय शॉपिंग करायला भेटेल आणि काय काय गोष्टी कशा कशा असतील, किती मोठं मॉल आहे आणि कसं जाता येईल ते पण आपण तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. कारण मी स्वतः बाईक रेंट केलेली आहे, तर मी तुम्हाला प्रेफर करेन की जर तुम्ही सिंगल किंवा मग कपल येत असाल तर डेफिनेटली ट्राय विथ बाईक ट्राय करा. तुम्हाला 2-3 दिवस जेवढं पण आहे 300 रुपये हात म्हणजे जवळजवळ 750-700 रुपयापर्यंत ती बाईक भेटते दिवसाची. पण ते वर्थ आहे तुमच्यासाठी, कारण जागोजागी पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्ही उन्हामध्ये एवढा ऊन, जर तुम्ही इंडियन असाल तुम्ही उन्हामध्ये एवढा तुम्ही मरणार नाही कुठे जाऊन. एवढं ऊन आहे ना इथे, एवढं ऊन आहे तुम्हाला सांगता येत नाही. मी सनस्क्रीन लावली आहे, तर मी काल परवा रुमाल वगैरे लावलेला. पण मला आता
मी सनस्क्रीन डबल सनस्क्रीन लावलं आणि नंतर बाहेर पडलो आहे. चष्मा पण घातला आणि पूर्ण हातामध्ये लावलं आहे बघा. तर तुम्ही जर इंडियन असाल आणि असाल तर माझं हे म्हणजे माझं स्वतःचं माझं पर्सनल मत आहे की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट ट्राय न करता जर तुम्हाला बाईक परवडत असेल, मी डिस्क्लेमरमध्ये जो परवडत असेल तरच बाईक घ्या. पण बाईकच घ्या, कारण छोटी बाईक घेतली मग 300 बातपर्यंत आरामात भेटते. डिपॉझिट वगैरे लोक देतात, समथिंग काय 2000-3000 रुपये डिपॉझिट लागते. आणि डिपॉझिट नाही द्यायचं असेल तर पासपोर्ट लागतो. पण मी तर सांगेन तुम्ही पासपोर्ट ठेवू नका, डिपॉझिट द्या 3-4 हजार रुपये, जेवढेपर्यंत तुम्हाला परत भेटणार 3-4 हजार भात. तर नंतर त्यामुळे तुम्हाला ट्रान्सपोर्ट जो आहे ना, तुम्हाला जसं पाहिजे तसं पाहिजे तुम्ही जाऊ शकता. तर जेवढा टाईम मॅनेज करायचा बघा. तर मी या फटकन टाईमात निघालो, मला जेव्हा वाटलं आलो आणि मी निघतो आता. ते जर मी पब्लिक ट्रान्सपोर्ट ट्राय केलं असतं, मला पब्लिक ट्रान्सपोर्ट जाऊन ऑनलाईन चालू चेक करावं लागलं असतं. ऑनलाईनच जर तुम्ही नॉर्मल ग्रॅब पण ओपन किंवा बोल्ट पण मागवता. आता मी माझ्या घरापासून जवळजवळ 1-1.5 किलोमीटरच लांब होतं. मी 1 किलोमीटरच होतं. मला समथिंग 87 बात दाखवले. मी 87 बात पे केले. 87 बात जे 8-8 16 100-200पर्यंत रुपये पे केले. तेवढंच मी 87 पे करतो आहे. जर मला 4-5 वेळा जागेवर जायचं असेल तर मी 87, 60, 20 वगैरे करत असेल. त्याच्या मी 300 बात देऊन एकदाच बाईक घेईन ना दिवसभरासाठी. टेन्शन नाही, फ्यूल टाका, दिवसभर बाईक घ्या. तर असं काही आहे. तर माझं प्रेफरन्स आहे तुम्ही बाईक रेंटवर घ्या आणि नंतर फिरा. ते बरं पडेल तुम्हाला. तुमच्या पद्धतीने गुगल मॅप लावा, तुम्हाला जसं वाटेल तर तुम्ही ट्राय करा. तर काय इथे जागा पब्लिक ट्रान्सपोर्ट थोडंसं कंजेस्टेड आहे. कंजेस्टेड म्हणेस की आपल्याला कोणत्या जागा जाण्यासाठी जे पब्लिक ट्रान्सपोर्ट भरपूर लांब आहे आणि थोडं तुम्हाला चालायला किंवा शोधायला तुम्हाला त्रास होईल. सुचला तर आपण येऊन पोचलेलो आहे बिग सी सुपर मार्केटला. काय करायला भेटेल आणि काय आहे, काय तुम्हाला दाखवता येईल ते बघूया. तर हे बिग सी हा सगळ्यात मोठा मॉल आहे फुकेटचा, आफ्टर सेंट्रल फुकेट. पण हा बिग सी जो आहे तो एकदम मिनिमम प्राईसमध्ये भेटणाऱ्या गोष्टी आहेत. ही गाडी थांबली बघा आपल्यासाठी. आता इंडियामध्ये हे थांबलेलं नसतं. हा आहे बिग सी सुपर मार्केट. सुरुला जाऊ सुपर मार्केट शिरूया आतमध्ये. थोडी मस्त हवा लागायला लागली वरती. तसं काय मॉल आहे शिरता त्याच्या कपड्यांचे. दाखवलं तुम्हाला काय घेता येईल, काय नाही घेता येईल ते. त्या लोकांनी कुपन्स पण ठेवलेलं, मस्त सर्व्हिस दिली आपण. स्वतः आपण इथे बघू शकता सगळं A to Z गोष्ट सगळं डीमार्ट किंवा डिकॅथलॉन सारखं असतं ना, डीमार्ट सारखं सगळं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सामान सकट. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सामान आयफोन वगैरे सगळं आहे. बॅग्स, लहान मुलांचं स्पोर्ट्सवेअर, सगळं खाणं पिणं सगळं आहे. सगळं अंडरग्राऊंड एक आहे. आधी अंडरग्राऊंडमध्ये जाऊन बघूया. अंडरग्राऊंडमध्ये जाऊन आपण बघूया. अंडरग्राऊंडला एक अजून एक मॉल आहे, म्हणजे विकसितच आहे. अंडरग्राऊंड चांगलं आहे, तर जाऊन बघूया आपण. फ्रॉम हिअर. हॅलो माय ब्रदर. हॅलो. फ्रॉम हिअर. सर इथून बोलतो, इथून कुठे आहे अंडरग्राऊंड जायला. बघूया. हे काय सिम कार्डवाले काय आहेत. सो खाली सेकंड फ्लोअरला अंडरग्राऊंडमध्ये आलात तुम्हाला असे काय शॉप्स भेटतील. आपण तुम्हाला शॉप्स दाखवूया आता. सगळे इलेक्ट्रॉनिक शॉप्स आहेत, पाहू शकता. You have a belt for this? Where I found? Okay. So iPhone ची कॉपी आहे वाटतं. No copy. No copy. Original. Original iPhone? No, no iPhone. It's not iPhone. Oh. iPhone original. What is the cost for 15 Pro Max? 15 Pro Max no have. I have two. iPhone 11, 13.
13 Ini chicken ini new. या Original. 23,000 baht Ya. means something 23, 45. Ini chicken 40. hand. Chicken hand. Second hand 13. Ya, chicken hand original. Nih. Chicken. 14,000. Okay. Okay, this is 12. Nih. Okay. Siap. आपका Yuk. $320 बातचं बघूया एक्झाम्पल आपल्याला 900, 800, 700, 800, 800 पर्यंत भेटते. ही बघूया आपण कितीपर्यंत भेटते. थाय बात 320 727 पर्यंत 100-200 फरक आहे. You will get VAT refund for tourists. Refund 2,000 baht up. 2,000 baht. Okay, the purchase value should be 2,000 up. 2,000 up. ओके म्हणजे जर पर्चेस व्हॅल्यू जर 2,000 वरती असेल तुम्ही काय घेताय 2,000 वरती घेता तुम्ही तर तुम्हाला ती वॅट रिफंडची तुम्हाला भेटणार रिसिप्ट. सो चला बघूया आपण काय शॉपिंग करता येईल तर घेऊया एका साईडवर.